न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यानंतर विरोधी पक्षातील अनेक राज्य पातळीवरील तथा जिल्हा पातळीवरील नेत्यांनी सत्ता पक्षात प्रवेश करण्यासाठी भाऊगर्दी केली आहे। हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केलाय। माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश दांडेगावकर यांचे खंदे समर्थक तथा कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मुनीर पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं जयप्रकाश दांडेगावकर यांना मोठा धक्का मानला जातोय। काही महिन्यांपूर्वी जयप्रकाश दांडेगावकर यांचे चिरंजीव आतिश दांडेगावकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आणि आता मुनीर पटेल सारख्या जवळच्या आणि कट्टर समर्थकांनी जयप्रकाश दांडेगावकर यांची साथ सोडली आहे। जयप्रकाश दांडेगावकर यांचा दिवसेंदिवस वजन कमी होत आहे का अशी चर्चा सध्या हिंगोली जिल्ह्यात रंगत आहे। जयप्रकाश दांडेगावकर यांच्या घरातच फूट पडल्यापासून सुरुवात झाली आणि आता मुनीर पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं जयप्रकाश दांडेगावकर यांची ताकद हिंगोली जिल्ह्यातून संपली की काय अशी चर्चा देखील रंगत आहे। दरम्यान मुनीर पटेल यांनी अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यामुळे वसमत तालुक्यात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढणार आहे। शिवाय वसमत तालुक्यात शिवसेनेला विधानसभेसाठी एक मजबूत चेहरा देखील मिळाल्याची चर्चा आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।